एकदा फायर मोड चेक करतो. गॉगल गेला उडून. गॉगल 100% त्यांनी खिशात घातलेला मी बघितलंय. हा उडून गेला डायरेक्ट गाडी. उडून गेलता. आम्ही बघा आलतो बाबा. काकांना गावलं. थँक्यू काका. चला काका जय हिंद जय भारत. तुम्ही गॉगल दिला. फोटो तिथं आलेलं आहे रिॲक्शन नाही. रिॲक्शन हे गाईज वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग अँड न्यू एपिसोड. सो गाईज आज चाललेलो आहे आपण कानिफनाथला. सो गावच्या शेजारीच वसलेले एका डोंगरावरती आहे ते कानिफनाथ आणि इतकं खतरनाक मंदिर आहे म्हणजे तुम्हाला गेल्यावरच कळेल. सो किती त्या मंदिरात कितीही जाड माणूस जाऊ शकतो. सो आपण तिथेच जाणार आहे आणि आधी कधी गेलो पण नव्हतो. सो फर्स्ट टाइम चाललेलो आहे. बघूयात आपण कसं काय मंदिर आहे आणि तेवढंच एक ॲडव्हेंचर होऊन जाईल. सो हे बघा आपलं व्लॉग सेटअप पूर्ण तयार केलेलं आहे. सो व्लॉग सेटअप वगैरे रेडी सगळा. आपण जाणार आहे मोठं व्लॉग सेटअपमध्ये नेहमीप्रमाणे आणि पूर्ण आपल्या चॅनलवर मोठे व्लॉगच येत राहतील. काही लुक बघू शकता. गॉगल बिगल वगैरे कडक घालून चाललंय आणि चला आता चांगलं दिसते का डॅन. वेल डन गाईज. सो चला बाईक वगैरे स्टार्ट करू. कोल्ड स्टार्ट वगैरे आधीच झालेली आहे. सो चला गाडी स्टार्ट वगैरे करू. एकदा फायर मोड चेक करतो. चला गाईज. डायरेक्ट आता आपल्याला गावात नाही तरी मारून जायला लागणार. टोटली क्रेझी रिॲक्शन राहतात गावात पण भाई. पण मी या व्लॉग मध्ये तुम्हाला दाखवत नाही. सो वायझर वगैरे लॉक करू पाहिजे. हो भाई काय विषय. चेन पूर्ण लावली नाही जॅकेटची. हा आता हवा वगैरे आज जाणार नाही. व्हॉइस पण जरा क्लिअर आहे म्हणजे काय व्हॉइसला वगैरे प्रॉब्लेम येणार नाही. सो गाईज आणि आपला पहिला पण व्लॉग बघितला असेल तुम्ही. सो R15 वर होता. सो R15 वरती जास्त रिॲक्शन पडतात का पण किंवा बुलेटवर. सो त्या आपल्याला व्हिडिओमध्ये कळणार आहे. आणि बाईकचा साऊंड इतका लाऊड आहे ना गाईज. बट त्या आपल्याला रेकॉर्डिंग मध्ये थोडा कमी येतो पण जे समोर जो आवाज येतो ना लिटरली खतरनाक आवाज येतो. ओ भाई कोण येईल. ट्रॅक लावायला पण गाईज कोण भेटत पण नाही रोडला. नाही तर ट्रॅक रेसला पण आपण बुलेट लावून घेऊ शकतो. गाईज आपण एकदा स्पीड चेक केलं तर 5 गिअर्स आहेत बट त्याला आपण 4च गिअर मध्ये 100ला टॉप स्पीड काढलेलं. 5वा गिअर टाकलाच नव्हता. एवढा खतरनाक गाडी पळत होते ना गाईज. पण ते मग इन्स्पिरेशन जरा वेगळंच असतं. 100 पार क्रॉस करतं तेव्हा आपण फक्त 4 गिअर मध्येच फक्त 100ला टच केली. 5वा गिअर टाकला पण नव्हता. 5व्या गिअरला काय माहिती नाही किती स्पीड करत असेल टॉप. सो एक दिवस आपण नक्की ना गाडीचं टॉप स्पीड काढू. पण रोड पण आपल्याला तसा क्लिअर पाहिजे. सो असं वाहन वगैरे चालली नाही पाहिजे रोडला. डायरेक्ट आपण गाडीचं टॉप स्पीड काढू शकतो. वातावरण आता काय झाले काय माहिती नाही. रात्रभर फक्त थंडी वाजते आणि दिवसा आले की फक्त ऊन लागते. काय हो थंडीत ऊन आहे का उन्हात थंडी तेच काय कळत नाही. सो आपल्याला फ्यूल अप वगैरे करायची जरूरत नाही कारण की
गाडीत आधीच आपण फ्युल अप ऑलरेडी केलेले आहे. टँक बघू शकता फुल आहे, कारण की लाईट ब्लिंक करते. आता 4 लिटर आरामात आहे गाडी. काल आपण गेलतो, आज नियोजन लावायचं होतं, त्यामुळे कालच आपण फुल करून आणलेली गाडी. गॉगल गेला उडून पुढे माग पडलाय. गेला असला आता गाडी खाली मला वाटते. अरे यार लय लांबवर गेलाय. लांबवर म्हणजे झाडाच्या मागे. चला काही त्याचा गॉगल पडला. या माणसाने आता काय खिशात घातलं रे? बहुतेक यांनी घातलं काय खिशात? अरे गॉगल सारखं दिसलं मला. होय का? वरल्या खिशात घातलं? नाही खाल्ल्या खिशात असं लपून घालत होता. बहुतेक त्यांनीच घातला, कार्यक्रमच त्याचा. आडू का त्याला? भयंकर काय असले लोक कुठं येतात काय माहिती. गॉगल 100% त्यांनी खिशात घातलेला मी बघितलंय. खरंच काय? हा ते माणूस मागूनच येतो. इकडे नाही ना आता कुठं. एवढं चिरत गेला होता. त्याला हात कर. त्याचा कार्यक्रमच मग नाही थांबला की. गॉगल दिसला का? सापडलं ना? उडून गेला डायरेक्ट गाडी. ओढून गेलता. आम्ही बघा आलतो गॉगल. काकांना घावलं. थँक्यू काका. चला काका भारी आहेत. हा रोडनच पडला होता. मागे गेला. हो भाई गावला गॉगल. हो भाई बोललेलं 100% गॉगल उचललेलं मला माहित होत. काही हेल्मेट जरी घातला असला ना, यांना जर एवढी तेज आहे ना, डायरेक्ट कळणार गॉगल कोणी घातला. आणि बरोबर खिशात घालताना बघितलं. आयला भाई खतरनाक लोक आहेत, पण प्रामाणिकपणे काहीच दिला गॉगल त्यांनी. आम्ही थांबवलं नसतं, दिला असता का नाही माहिती नाही, बट दिला थांबवल्यावर. हा तू बघितलं होतं का? अरे मी बघितलेलं क्लिअर. एवढ्या स्पीड मध्ये पडलं गॉगलला काहीच नाही आलो. गॉगल चांगला आहे ना, राहिला ना चांगला. असला विषय भाऊ, खतरनाक विषय हा. गॉगल बिगल उचलतात, पण जाऊ दे काकांनी दिला. काका जय जय भारत. तुम्ही गॉगल दिला. काकाच्या नातूला झाला असता गॉगल. हा काकाच्या नातूला झाला असता. काकाच्या आवाजाला जय जय भारत. आता आपल्याला पूर्ण सासवड मध्ये जायचं, लय उशीर झाला जाईल. असं तरी तर टाइमपास केला तर विलॉग पण राहायचा आणि उशीर पण लय भरपूर होईल. आल्यावर आपल्याला डायरेक्ट शेतात जायचे. थोडंफार काम आहे अर्ध्या तासाचं. ओके मोटर विटर वगैरे चालू आहे, तो ती फक्त बंद करायला जायचं. पूर्ण सासवडला जातो. काहीच कॅमेरा ऑन केलेला आहे आणि सासवडच्या आसपास आलेलो आहे. बघू शकता गाड्या, बघू शकता भरपूर गाड्या चाललेल्या आहेत. घाट असल्यामुळे जरा कुठेतरी आंबळ्याला वगैरे घाट आहे बहुतेक. भरपूर गाड्या चाललेल्या आहेत. पूर्ण जंगल रोड आहे, पूर्ण जंगल. म्हणजे साईडनी वगैरे झाड वगैरे आहेत भरपूर. एवढं पण नाही, पण आहे त्यातल्या त्यात आहे. पिवऱ्यात आलेलं आहे आपण. सो मंदिर आहे ना. बहुतेक येताना यायचं का इथं? काय जे मस्कोबा टेम्पल आहे. सो तिथं आलेलं आहे रिॲक्शन. चालू आपण कानिफनाथ मंदिरला. सो इथून दिसतंय, पण बट आपल्या कॅमेरामध्ये दिसणार नाही. हे बघा समोरचा डोंगर, तिथं आपल्याला जायचंय. मागे पण काय आपण वॉटरफॉलला आलतो. वॉटरफॉलचं नाव काय रे त्या? अंडेवाडीत होता. अंडेवाडीत वॉटरफॉल होता का, तिथं आलतो आपण. आपल्याला वर पण यायचं होतं, पण आपल्याकडे तेव्हा चेतक होते आणि चेतक तर घरी माघारी गेले नसते. पलीकडून एवढा मोठा घाट आहे ना. काय तिकडे पण निघू शकतो आपण. हा हांडेवाडीत. हा पलीकडूनची साईड. पण आपल्याला सिटीत न जायला लागेल असा विषय. आणि तिथं आरती वाले असतात, मग कार्यक्रमच
लायसन असल्यावर काय बोलता येत नाही. पलीकडून पण एक रोड आहे, सो ह्या साईडने पण एक रोड आहे. बहुतेक हाच रोड तिथं जातो. 2 रोड सांगता येत नाही, 2 असेल का नाही. रिॲक्शन्स अजून जवळ आले, काही किलोमीटरच्या अंतरावर लगेच कानिपनाथ मंदिर आहे. आणि भरपूर उंच आहे काय, उंच डोंगर आहे, असं डोंगराव उंच आहे. काय बोलतोय, उंच डोंगराव मंदिर आहे असं बोलायचं होतं. ते बोपगाव आहे. सो त्या बोपगावातच वरती डोंगरावर वसलेलं आहे कानिपनाथ मंदिर. हे बघा, पूर्ण व्ह्यू दिसून तुम्हाला. रोड बघ ना, साईडने बघ कसा गेला आणि मध्ये खड्डे ठेवल्यात. अजीब गजब बेइज्जती इधर की. साईडने बघ सिमेंट रोड केलाय, मध्ये सगळं खडक बिडक टाकलाय, मध्ये खड्डा बिड्डा चालू. गेट एंट्री टाकल्यावर भारी रोड चालू झालेला आहे बघा. भारी एकदम क्वालिटी रोड केलाय मंदिर वरती. गाडी चालवाय पण जरा भारी फील येत, असा रोड पाहिजे क्वालिटी. ब्लॉक वगैरे टाकले ते इथं, ब्लॉक बोलते काय, ब्लॉक नाही, पूर्ण डोंगर घाट आहे, घाटात रोड आहे असा. खतरनाक रिॲक्शन, रोड रिॲक्शन, घाट रिॲक्शन. वर जाते का बहुतेक गाडी, विचार बरं. वर गाडी जाते का विचार ना त्यांना, त्या आजोबांना. जाते गाईच वरती, जाऊ जाते ना. खाली भरपूर ऊन आहे आणि उन्हात गाडी कुठं लावतात, भरपूर तापल. गाडी वरती म्हणजे जवळ. झाडा खाली राहील ना गाडी, गाडी जरा सावलीत राहील. चालतच जाऊ, पूर्ण गाडी सावलीत राहील ना. हो भाई, फायनली पोहोचलेलो इथं आणि घाटावर जायचं चालत. फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि हे बघू शकता गाडी. आणि सेटअप वगैरे आज ठेवला पाहिजे सेफमध्ये. सो इथं काही गॅरंटी नाही, कोण येऊन जाऊन घेऊ शकतं. सो चला, ही सेटअप वगैरे ना आपलं पूर्ण सेफमध्ये ठेवतो. शूज वगैरे काढतोय बघा मम्या, आणि आता वरती जाऊ. तो पूर्ण किती पायरे चढले, पायऱ्या लय आहेत, भरपूर मोठे. आणि एवढ्याच आम्ही दमलो फक्त. हे बघा बॅकग्राऊंडला बघा तुम्ही, विषयच नाही. गड चढायला जरा भारी वाटतं, पण पलीकडे फिरायचं करू का पण. हो भाई, खतरनाक आहे बघा. मंदिरासमोर आलेले आहे आणि आज देव दर्शन करायला जायचे, बट आतमध्ये फोटो वगैरे काढायला परमिशन नाही. सो थोड्या वेळ आपला कॅमेरा ऑफ ठेवतो आणि मग आतलं दर्शन वगैरे घेऊन आले की आपलं पूर्ण व्ह्यू पॉईंट दाखवतो तुम्हाला. दर्शन वगैरे झालेले आहे आणि आतमध्ये कोणाला परमिशन नव्हते. सो पूर्ण शर्ट वगैरे काढून जायला लागतं आतमध्ये आणि चांबड्याचा बेल्ट पण नाही लागत. सो सगळं वगैरे वस्तू वगैरे बाहेर ठेवायला लागतात. सो बाहेर ठेवलं की मग बाहेरचा आपण आत्ता एक सिनेमॅटिक शॉट दाखवतो तुम्हाला. सो ते बघत राहतो.
इथून निघाल्यावर लगेच आपल्याला हिवऱ्यामध्ये थांबून मस्कोबाचं दर्शन वगैरे घ्यायचं आहे. तो विलॉग पूर्ण पार्ट 2 मध्ये राहील. सो कंटिन्यू बघत राहा आणि तो पार्ट 2 मध्येच राहणार विलॉग. तर आपण इथून जाऊया मोठं विलॉग सेटअपमध्ये. गाडी वगैरे तिथं लावले, बट तिथं कोणतरी गाडीपाशी थांबलेले आहे. फोटो वगैरे शूट चाललंय तिथं गाडीपाशी. सो चला पार्किंगला आलेलो आहे आणि आपले बुलेट बघू शकता. तो पूर्ण मोठं विलॉग सेटअप वगैरे घालतो आणि चला आपल्या पार्ट 2ला सुरुवात करू.